नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की आपण व्हीलॅन कसं कॉन्फिगर करू शकतो, कसं क्रिएट करू शकतो पॅकेट ट्रेसरमध्ये. तर चला स्टार्ट करतो. तर व्हीलॅन क्रिएट करण्याआधी, कॉन्फिगर करण्याआधी शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो व्हीलॅन्सबद्दल. व्हीलॅन आपण का क्रिएट करतो? व्हीलॅन आपण क्रिएट करतो कारण आपलं नेटवर्क मॅनेजमेंट आपलं प्रॉपर व्हावं, थोडं ईझी पडावं म्हणून आपण व्हीलॅन जे ते क्रिएट करतो. आपलं बँडविड्थ सेव्ह व्हावं, त्यानंतर सीपीयू युसेज हे जे ते आपलं मॅनेज व्हावं प्रॉपरली, हे सगळं आपण करण्यासाठी व्हीलॅन जे ते क्रिएट करतो. म्हणजे आपलं प्रॉपर नेटवर्क जे ते मॅनेजेबल होतं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर अजून आपण एक गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली, एक बेसिक गोष्ट व्हीलॅन्सबद्दल, की जर एक व्हीलॅन असेल ना, फॉर एक्झाम्पल व्हीलॅन 10 आहे आणि एक व्हीलॅन 20 आहे. हे 2 डिफरंट व्हीलॅन्स आले. व्हीलॅन 10 बाय डिफॉल्ट व्हीलॅन 20 सोबत कम्युनिकेट नाही करू शकत. जोपर्यंत आपण ॲडव्हान्स कॉन्फिगरेशन नाही करत काही, तोपर्यंत बाय डिफॉल्ट एक व्हीलॅन दुसऱ्या व्हीलॅन सोबत कम्युनिकेट नाही करू शकत. ओके. हे एक एवढं बेसिक इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायचं होतं. ओके. तर चला आता स्टार्ट करूया. जास्त मी बोलत नाही. आता सरळ आपण आता कॉन्फिगरेशन बघूया. ठीक आहे. तर चला स्टार्ट करू. सर्वात पहिलं इथे मी आहे ना 2 स्विचेस घेतो. स्विच 1, स्विच 1, स्विच 2 आणि इथे 4 पीसीज घेऊया आपण. PC1, PC2, PC3 आणि 4 ठीक आहे. हे असं झालं. सिमिलरली इकडे आता सिंपल आपण एक कनेक्ट करूया. ओके. पीसी सगळे कनेक्ट करून घेऊया स्विचला आणि एक-एक करून त्याला आपण आयपी ॲड्रेसेस कॉन्फिगर करूया. ओके. तर मी इथे PC1ला आयपी ॲड्रेस देतो. कॉन्फिगमध्ये जाऊन डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन 192.168.1.1 ह्याला देतो. हाच मी कॉपी करतो आणि याला डिफॉल्ट गेटवे पण देतो 1.100चा. ओके. सिमिलरली इकडे पण या PC2मध्ये डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन याला मी देतो 1.2. त्यानंतर इकडे सिमिलरली देतो 100. ओके. त्यानंतर PC3ला येतो. डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन 1.3 आणि याला देतो 1.100 सॉरी 100 1.100 ओके. हा आपला गेटवे आहे. त्यानंतर PC4ला डेस्कटॉप आयपी कॉन्फिगरेशन याला देतो 1.4 ठीक आहे. त्यानंतर इकडे आपल्याला द्यायचं आहे 1.100 ओके. एवढं सिंपल कॉन्फिगरेशन झालं. आता मी तुम्हाला प्रत्येक पीसीला पिंग करून दाखवतो. कमांड प्रॉम्प्टमध्ये गेलो. पिंग करूया PC2ला जो की आहे 1.2 PC2ला पिंग होते. PC3ला पिंग होते. ओके. बघू शकतात. PC4ला पण पिंग होणार. बघू शकता सगळे कनेक्टेड आहेत डिव्हाइसेस. जर मी इकडे पण गेलो, ह्यानी पण कशाला पिंग केलं 192.168.1.4ला जर मी पिंग केलं तर पिंग जाते. अजून पण तुम्ही टेस्ट करू शकता. सगळ्यांना पिंग जाणार आहे कारण आता कनेक्टिव्हिटी प्रॉपर आहे. आता आपण काय करूया 2 व्हीलॅन क्रिएट करूया. व्हीलॅन 10, व्हीलॅन 20 ओके. त्याला नाव देऊया रेड आणि ग्रीन ओके. असं कलरचं काही नाव देऊ शकतो. ओके. तर हे आपण व्हीलॅन क्रिएट केल्यानंतर ना, जो बाय डिफॉल्ट व्हीलॅन 10 आहे, व्हीलॅन 20 हे कम्युनिकेट नाही केले पाहिजे. तर चला स्टार्ट करतो. परत पहिले इकडे 2 व्हीलॅन मी तुम्हाला कॉन्फिगरेशन करून दाखवतो. कसं ते मी सांगतो बघा. 2 व्हीलॅन क्रिएट करूया. ओके. हा एक व्हीलॅन असेल रेड. हा व्हीलॅनमध्ये असेल, हा रेडमध्ये असेल. त्यानंतर एक ग्रीन व्हीलॅन क्रिएट करूया आपण. ओके. हा ग्रीन व्हीलॅन आहे. हा पण ग्रीन व्हीलॅनमध्ये असणार आहे. ओके. समजलं तुम्हाला? ओके. इथे घेऊया थोडं याला. आता एक शॉर्टमध्ये ना मी पटकन इथे त्यांचे आयपी ॲड्रेसेस आणि व्हीलॅन लिहितो. त्याचा आयपी ॲड्रेस आहे 192.168.1.1 ठीक आहे. याचा व्हीलॅन आहे व्हीलॅन 10 ठेवूया आपण याचं आणि याचं नेम असणार आहे रेड. ठीक आहे. सिमिलरली याचा आहे 192.168.1.2 याचा व्हीलॅन आहे 20 आणि याचं नेम असणार आहे ऑब्व्हियसली ग्रीन. या व्हीलॅनचं नाव आपण ठीक आहे ग्रीन देणार आहोत. ह्याचं आहे 192.168.1.3 त्यानंतर ह्याचा व्हीलॅन आहे 10 आणि याचं नेम आहे रेड ऑब्व्हियसली ठीक आहे. 192.168.1.4 त्यानंतर याचं व्हीलॅन आहे 20 आणि याचं नेम आहे ग्रीन. ठीक आहे. तर होप करतो मी तुम्हाला समजलं असेल. आता आपण स्विचमध्ये जाऊया. दोन्ही स्विचमध्ये व्हीलॅन 10, व्हीलॅन 20 क्रिएट करूया. ओके. पहिलं मी व्हीलॅन क्रिएट करतो. व्हीलॅन कसं क्रिएट करतात सिम्पली इनेबल करा. कॉन्फ्टीमध्ये जा आणि आता आपण व्हीलॅन क्रिएट करण्यासाठी कमांड एंटर करतो. व्हीलॅन, व्हीलॅन त्या नंबर द्या
त्यानंतर विलन 10. ठीक आहे. विलन 10 आता ह्या विलन 10ला मला नाव द्यायचं होतं रेड, तर मी सिम्पली इथं रेड नाव देतो. सिमिलरली विलन 20 करतो, ह्याला नाव देतो ग्रीन. ओके. आता चेक कसं करणार की विलन क्रिएट झालं, विलनला नाव आपण दिले ते असाइन झाले. तर हे सिमिलरली याच्यासाठी एंड कमांड द्या आणि इकडे आल्यावरती शो विलन ब्रीफ. ओके. बघू शकतात विलन 10 क्रिएट झालेला आहे. त्याचं नाव आहे रेड आणि सध्या तो ॲक्टिव्ह आहे, पण त्याला कुठलाही पोर्ट्स असाइन नाही आहे. ठीक आहे. सिमिलरली स्विच 2 मध्ये येऊया. इथे आपण अजून विलन क्रिएट नाही केलेला आहे, तर आधी इथे विलन क्रिएट करूया. इनेबल कॉन्फ्टी विलन 10 नेम रेड विलन 20 नेम ग्रीन. ओके. सिमिलरली इकडे पण आपण चेक करून घेऊया. शो विलन ब्री. ओके. बघू शकतात 10 रेड 20 ग्रीन. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे ना, तो पर्टिक्युलर पोर्ट त्या विलनमध्ये ॲड कसं करतात. जसं आता बघा PC1 जो आहे तो आहे कनेक्टेड PC FA0/2ला. ठीक आहे. जो की आपल्याला ॲड करायचा आहे विलन 10मध्ये. PC2 आहे कनेक्टेड FA0/3ला, जो की आपल्याला टाकायचा आहे विलन 20मध्ये. तर आधी आपण काय करूया, स्विच 1मध्ये जाऊया. त्या पोर्टला आधी ॲक्सेस करा, जो पोर्ट कनेक्टेड आहे. ओके. जो पोर्ट तुम्हाला आधी कॉन्फिगर करायचा आहे. सिम्पली आधी जा कॉन्फ्टीमध्ये इंटरफेस FA0/0/ किती आहे, हा 1 होता ना, सॉरी 2 होता. ओके. FA0/2 इथे जा FA0/2. आता इकडे आपल्याला जाऊन काय करायचं की ह्या पोर्टमध्ये जर आपण सांगतो की तू ह्या विलनला असाइन हो, तर ते कसं, तर ते बघूया. स्विच पोर्ट ॲक्सेस विलन 10. म्हणजे काय की हा जो इंटरफेस आहे तो विलन 10ला आपण असाइन करतो, म्हणजे हा फक्त विलन 10 सोबतच कम्युनिकेट करू शकतो. सिमिलरली आता परत एकदा मी जातो इंटरफेस FA0/3 होता ना हा, बघू शकतात हा 3ला कनेक्टेड आहे. FA0/3 बघू शकतात. तर हा मी जो तो टाकतो विलन 20मध्ये. ठीक आहे. जाऊया आधी स्विच पोर्ट ॲक्सेस विलन 20. आता आपण परत एकदा चेक करू शकतो. कसं, एंड करा इथे, त्यानंतर शो विलन बी. आता बघू शकतो आपण ह्या विलनला पर्टिक्युलर पोर्ट असाइन केलेले आहेत. आपण आधी इथे ब्लँक होतं, आता इकडे पोर्ट असाइन केलेले आहेत. ओके. सिमिलरली या स्विचमध्ये येऊया. बघू शकता इथे काहीच नव्हतं. या स्विचमध्ये आपण कॉन्फिगरेशन नाही केलं, तेही खाली आहे. इथे काहीच अजून आलेलं नाही आहे पोर्ट्स. ठीक आहे. तर इथे सिमिलरली कॉन्फ्टी करा, सॉरी कॉन्फ्टी, त्यानंतर इंटरफेस. आता हा इंटरफेस कुठला आहे, PC3 जो आपल्याला टाकायचा आहे विलन 10मध्ये, याचा इंटरफेस आहे FA0/2. आधी FA0/2 मध्ये जाऊया आपण. FA0/2. ठीक आहे. स्विच पोर्ट ॲक्सेस विलन 10. ओके. एवढं सिम्पल आहे. बघू शकतात इंटरफेस. आता हा कुठला आहे, कनेक्टेड आहे FA0/3ला आहे. FA0/3 स्विच पोर्ट ॲक्सेस विलन 20. ओके. तर आता हे जे आता आपलं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. पण आता तुम्ही पिंग केलंत ना डिफरंट डिव्हाइसेसला, डिफरंट विलनला, तर पिंग नाही जाणार. पण जर सेम डिव्हाइसेसला पण केलंत ना पिंग, सेम विलनला, तरीही पिंग नाही जाणार. मी तुम्हाला करून दाखवतो. PC1 जो आहे तो PC3 सोबत कनेक्टेड असला पाहिजे, कारण ते सेम विलनमध्ये आहे. जर मी इथे PC3ला पिंग केलं तरीही पिंग नाही जाणार. असं का? कारण जेव्हा 2 स्विचेस कनेक्टेड असतील ना एकमेकांसोबत, तेव्हा याला इथे ट्रंक द्यावं लागतं. ह्या पोर्टला आपल्याला ट्रंक करायचं आहे. आता ट्रंक म्हणजे काय? ट्रंक पोर्ट जेव्हा आपण क्रिएट करतो ना, तो ऑटोमॅटिकली सगळ्या विलनमध्ये असाइन होतो. म्हणजे काय, तर आता ही जी आहे ना पोर्ट, ही एका पर्टिक्युलर विलनमध्ये मे बी असाइन आहे, जी की आहे विलन 1. बाय डिफॉल्ट विलन 1मध्ये असते. ओके. बघू शकतात इथे जर मी परत एकदा सपोज करा, एक इथे बघू शकतात विलन 1मध्ये आहे ही. FA0/1 दिसते तुम्हाला. FA0/1 ही बाय डिफॉल्ट विलन 1मध्ये असते. सगळे विलन 1मध्येच असतात बाय डिफॉल्ट. इथे पण बघू शकतात ती आता FA0/1 जी आहे ती विलन 1मध्ये आहे. ही आपल्याला ट्रंक पोर्ट जेव्हा आपण क्रिएट करू ना, तर ती ऑटोमॅटिकली दोन्ही विलनमध्ये असाइन होऊन जाईल. दोन्ही नाही, जेवढे पण तुम्ही अजून जर विलन क्रिएट केलात, तर ऑब्व्हियसली ट्रंक पोर्ट सगळ्या विलनमध्ये ऑटोमॅटिकली ॲड होतो. जर तुम्ही आता ट्रंक पोर्ट क्रिएट करायचा असेल ना, तर तुम्ही एका स्विचलाच करा. कारण
बाय डिफॉल्ट जर तुम्ही स्विच 1ला जर ट्रंक बनवलात ना, तर स्विच 2 ऑटोमॅटिकली ट्रंक होतो. म्हणजे बाय डिफॉल्ट एका स्विचवर जेव्हा तुम्ही कॉन्फिगरेशन काढता ट्रंकचं, तर दुसऱ्या स्विचवर पण ऑटोमॅटिकली ट्रंक क्रिएट झालेला असतो. सपोज का आता मी स्विच 1मध्ये जातो. कॉन्फ टी, कॉन्फ टी त्या इंटरफेसला ॲक्सेस करूया FA0/1. ओके. ह्याला आपण मोड ट्रंक बनवायचा आहे, म्हणजे ट्रंक पोर्ट क्रिएट करायचा आहे. मी स्विच पोर्ट मोड ट्रंक देतो ह्याला. सिम्पली ट्रंक झालेला आहे. बघू शकतात हे ऑरेंज झालं, हे पण ऑरेंज झालं. आता ह्याला मे बी आय थिंक माझ्या नॉलेजप्रमाणे 50 सेकंड्स लागतात ह्याला प्रॉपरली अप व्हायला. दोन्ही अप होतील, पण स्विच 1 पहिला अप होईल कारण आपण कॉन्फिगरेशन स्विच 1मध्ये केली म्हणून स्विच 1 पहिला अप होईल. त्याच्या थोड्या सेकंड्स नंतर स्विच 2 अप होईल. ओके. बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओ कट नाही करत, तुम्ही स्वतःच बघा. ओके. आणि कॅल्क्युलेट करा किती सेकंड्स लागले ते. ओके. तर अशा प्रकारे आपण जे ते व्हीलॅन क्रिएट करू शकतो. स्विच पोर्ट ॲक्सेस मोड ट्रंक बघू शकता ट्रंक झाला हा. आता थोड्या सेकंड्स नंतर हा पण ट्रंक होईल, ग्रीन होईल आणि जसा हा ट्रंक होईल ना दोन्ही पण तसं सेम व्हीलॅन कम्युनिकेट करू शकतील, पण डिफरंट व्हीलॅन कम्युनिकेट नाही करू शकणार. ओके. बघू शकतात आता थोड्या वेळाने हा ट्रंक होईल. तर बघू शकतात आता हा पण ट्रंक झालेला आहे. आता जर मी पिंग केलं ना PC1ने PC3ला पिंग केलं तर ती पिंग जाणार. बघू शकतात आता जर मी PC1ने PC2ला पिंग केलं तर ती नाही जाणार कारण तो डिफरंट व्हीलॅनमध्ये आहे. ओके. हेच मी तुम्हाला सांगतोय मगाचपासून. PC2ने जर मी PC3ला पिंग केलं तर पिंग जाणार. सॉरी नाही जाणार कारण ते डिफरंट व्हीलॅनमध्ये आहे. PC4ला पिंग जाणार कारण ते सेम व्हीलॅनमध्ये आहेत. ओके. तर अशा प्रकारे आपण व्हीलॅन कॉन्फिगरेशन करू शकतो. ट्रंक क्रिएट करू शकतो. ट्रंकबद्दल मी तुम्हाला सांगितलं ट्रंक काय असतं. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. काही डाउट्स असतील, काही सजेशन असतील, काही नसेल समजलं, तर मला कमेंट्समध्ये सांगा. अजून एक गोष्ट म्हणजे मी हँड रिटन नोट्स प्रॉपरली माझे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. ते डाउनलोड करा, बघा. म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. कशात काय अडलं तुम्हाला तर ते नोट्स रेफर करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर मला सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.